अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कालपासून श्री शक्तीचा जागर, श्री मनाचा उद्धार या कार्य हा होत आहे. तर त्याच निमित्ताने नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था, आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेला आपल्या मायेची ऊब देऊन ज्यांनी वाढवलं, मोठं केलं, अशा स्वर्गवासी रेणुका भाऊसाहेब हिरे अर्थात रेणुका आजी यांची 118वी जयंती आपल्या महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे. सकाळी आपण सगळ्यांनी त्यांना विनम्रपणे अभिवादन केलेलं आहे, प्रतिमा पूजन केलेलं आहे. परंतु आपल्या या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थापकांचं किंवा महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी. ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत आहोत, या महाविद्यालयाला मोठं करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र अशी मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेले आहेत, आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा त्याग केलेला आहे, अशा त्यागी महापुरुषांचं कार्यकर्तृत्व आमच्या विद्यार्थिनींसमोर, विद्यार्थ्यांसमोर यावं म्हणून आपण हा एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब दमे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय रेणुका आजी हिरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावा, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये रेणुकाजी हिरे यांची जयंती साजरी करतो आहोत. ही 118वी जयंती साजरी करत असताना रेणुका आजींनी केलेलं जे कार्य आहे ते तुमच्या डोळ्यापुढे उभं राहावं ही माझी मनस्वी भावना आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1961ला कर्नल भाऊसाहेब हिरे आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांनी जे केलेलं काम आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1945मध्ये आदिवासी सेवा समिती ही संस्था त्यांनी स्थापन केली स्वातंत्र्योत्तर पूर्व कालखंडामध्ये. त्याच्या अगोदर 1937मध्ये निमगाव ग्रामीण संस्था त्यांनी स्थापन केलेली होती आणि पुढे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा निघाल्या. त्या शाळांमध्ये कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेली ह्या सगळ्या ज्या प्राथमिक विद्यालये होती ती तिथे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर 1952मध्ये त्यांनी महात्मा गांधी विद्या मंदिर ही संस्था स्थापन केली आणि आपण या संस्थेमध्ये आपण सगळेजण शिक्षण घेत आहोत. आपल्या महाविद्यालयाची स्थापना ही 1970मध्ये 15 जून 1970मध्ये आपलं महाविद्यालय सुरू झालं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा खूप मोठा आधार असतो आणि या अनुषंगाने कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी सहकारामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, आता महसूल मंत्री म्हणून कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी त्या काळामध्ये केलेली कामगिरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पुढे हिरे कुटुंबाकडे ही परंपरा चालत आलेली आपल्याला पाहायला मिळते. रेणुका आजी यांना प्रत्यक्ष पाहण्याचाही आम्हाला योग आला. साधारणपणे ते साल असेल 1995-96 या कालखंडामध्ये मी नागपूर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होतो आणि एक उत्सुकता होती की ज्या कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी मोठी शिक्षण संस्था काढलेली आहे. आज आपल्या संस्थेच्या 200पेक्षा जास्त शाखा आहे आणि संस्थेमध्ये 4500पर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहे, सेवा देत आहे. आणि मग एवढ्या मोठ्या संस्थेचं ज्यांनी उभारणी केली, जे संस्थापक आहे त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहे त्यांना आपण भेटलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आम्ही जेव्हा आजींचे आशीर्वाद घेतले, तिथं नतमस्तक झालो, तेव्हा आजी अहिराणीमध्ये बोलायच्या. म्हणजे अहिराणीमधून म्हणजे त्या लोकल लँग्वेजमधून तिथं बोलायच्या. म्हणजे मला आता अहिराणी इतकी येत नाही, पण तू कुठला आहेस, कुठून आलास, कोणत्या कॉलेजला आहे, असं सगळं त्यांनी अहिराणीमधून विचारलं आणि ती माहिती दिली. ती मायेची ओप, तो स्वर, ते बोलण्याची ढब, ते विचारण्याची पद्धत, हे ज्याला आपण काय म्हणतो की एखादं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यभर स्मरणात राहतं, आपल्या विचारांमध्ये राहतं.
तसं ते आजींचं व्यक्तिमत्व आजही माझ्या डोळ्यापुढून तरळून जातं. आजींनी दिलेला जो सल्ला आहे तो म्हणजे प्रत्येकाने जे जे काम ज्याच्या वाट्याला आलेलं आहे ते त्याने ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि मला वाटतं हे सगळं कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या होत्या. आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे केवळ महाराष्ट्राचे नेते नव्हते तर ते देशाचे नेते होते. या अनुषंगाने त्यांना आयुष्यभर रेणुका आजी हिरे यांनी जी साथ दिलेली आहे ती अतिशय मोलाची होती. त्यामुळे आजच्या या जयंती दिनी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. पुनश्च सगळ्यांचे आभार. आभार झालेले. आता कार्यक्रम संपलेला आहे, जाऊ शकतो.